नमस्कार, मी जानवी. आपल्या बायोस्कोपमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, ज्या काळामध्ये अन्यायाची सत्ता होती, त्या काळात एक विचार जन्माला आला, स्वराज्याचा विचार. डोंगर दऱ्यामधून उठलेला हा विचार तलवारीपेक्षा अधिक धारदार होता, कारण तो भीतीवर नाही, धैर्यावर उभा राहिला होता. आणि तो विचार होता महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवराय यांचा. शिवरायांचा हा दैदिप्यमान इतिहास आपल्या लेखणीमधून रुपेरी पडद्यावर आणण्याचं काम लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर करतायत. त्यांच्या श्री शिवराज अष्टक या संकल्पनेमधील 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हे लवकरच म्हणजेच 30 जानेवारीला सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. आणि त्याच निमित्ताने या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे अभिनेता अभिजित श्वेतचंद्र, आपल्यासोबत आहेत लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, आपल्यासोबत आहेत अभिनेते समीर धर्माधिकारी, तसेच आपल्यासोबत आहेत अभिनेते अजय पुरकर आणि अभिनेत्री स्मिता शेवाळे. तर मी सगळ्यात आधी ज्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारलेली आहे त्या अभिजित श्वेतचंद्र यांच्याकडे येते. अभिजित, टिपिकल प्रश्न नाही विचारणार की ही भूमिका करताना कसं वाटलं, काय झालं, पण छत्रपती शिवराय जर आत्ता तुझ्या समोर आले तर छत्रपती शिवरायांची तू भूमिका साकारलीस, यावेळी काय भावना असतील आणि काय सांगशील तू किंवा काय मागणं मागशील? मला असं वाटतं आले नाहीत, आहेत आपल्यासोबतच. कारण रायगडावर गेल्यावरती प्रचिती येते आणि या सिनेमाची सुरुवातच आम्ही रायगडपासून केली होती आणि समर्पणापासून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित झालो होतो आणि तिथून पूर्ण प्रोसेसला सुरुवात झाली होती. त्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. अगदीच. जेव्हा एवढी मोठी महाराष्ट्राचं नको म्हणूया, आपल्या जगभरामध्ये छत्रपती शिवराय हे पूजले जातात, भजले जातात. अशा एखाद्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारता येणं हे खरंच म्हणजे प्रत्येक कलाकाराचं ते स्वप्न असतं आणि हे स्वप्न तुझ्या साठी सत्यात उतरलंय. तर आता काय भावना आहे? नाही, नक्कीच प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की छत्रपती शिवाजी महाराज साकार करायला मिळावेत म्हणून. आणि मला असं वाटतं की कुठल्याही अभिनेत्यासाठी ह्याच्या पलीकडे काही नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं अफाट आणि मोठं आहे की ते एका सिनेमाच्या माध्यमातून सांगण्या येण्यासारखं नाहीये. त्यासाठी 200-250 सिनेमे करायला हवेत. पण माझ्या वाट्याला ह्या सिनेमाच्या माध्यमातून जे काही आलं ते पुरंदरच्या तहापासून महाराज आग्र्यावरून परत येतात तोपर्यंतचा जो काही काळ आहे, त्याच्या नंतरचा काही काळ आहे, त्या काळाचा अभ्यास करताना मला असं वाटलं की समर्पण महत्वाचं होतं. म्हणजे बाकीच्या टेक्निकली गोष्टी होत्याच आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की ऑनस्क्रीन काम करताना माझ्यासोबत दिग्पाल सर होते, आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी सर होते, पूर्ण कास्ट होती. कारण खूप आमचं एक जे एकत्र कुटुंब आहे त्या कुटुंबांनी मला खूप गाईड केलं, खूप सपोर्ट केला छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर उभे करण्यासाठी. पण मला असं वाटतं ऑफस्क्रीन कुठेतरी मी एकटा आहे जिथे मला ती जबाबदारी आहे. आणि अशा वेळेला मग मला चंद्रकांत मांढरेंचं एक वाक्य आठवतं. त्यांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी ही महाराजांची कापडं घातली अंगावर त्या दिवसापासून त्याला काही बट्टा लागणार नाही असं कार्य माझ्या हातून घडू नये. आणि मला सुद्धा तेच वाटतं की आता ही शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी आहे की त्या कापडांना कुठलाही बट्टा लागू नये, असं कार्य माझ्या हातून घडू नये. आणि हे मी भगवंताकडे दररोज प्रार्थना करत असतो की माझ्या हातून नेहमी चांगलंच कार्य घडत राहू दे. अगदी निश्चितच घडणार. आणि मी एक इंटरव्ह्यू असाच पाहिला होता या चित्रपटासंदर्भातला. त्यावेळी तूच छत्रपती शिवरायांची भूमिका का करावीस हा विचार मी या सगळ्या कलाकारांकडून ऐकलेला आहे. आणि म्हणून अर्थातच आम्हाला ती उत्सुकता आहे तुला पाहण्याची रुपेरी पडद्यावरती. आणि आता अर्थातच 30 जानेवारीला ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तर मी अर्थात आता लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर, मला खूप प्रश्न पडले आहेत, मला खूप प्रश्न विचारायचे तुम्हाला, कारण आपण आता बऱ्याचदा इतक्या दिवसात भेटलेलो आहोत. आणि शिवराज अष्टक मुळात अष्टकच का? कारण जसं त्याने म्हटलेलं आहे 200-250 चित्रपट निघतील इतकं आहे छत्रपती शिवरायांचं कार्य. आणि आपण लहानपणापासून सगळ्यांनी ऐकलेले आहेत, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधून शिकण्यासारखं आहे. तर ठीक आहे, शिवराज अष्टक का हा माझा पहिला प्रश्न. आणि त्यातलं आता 6वं पुष्प स्वारी आग्रा, तर स्वारी आग्राच का? एकतर म्हणजे अष्टक का तर भगवंत मानतो आपण त्यांना, दैवत मानतो आणि तशी पूजा करतो. आणि आपण एखाद्या दैवताचं रोज स्मरण करण्यासाठी जी स्तोत्र वगैरे म्हणतो त्यामध्ये
प्रामुख्याने अष्टकाचा समावेश असतो. म्हणजे भवानी अष्टक असेल, पांडुरंग अष्टक असेल, शंकराचार्यांनी ज्याची खूप वेळा रचना केली, हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे 8 या आकड्याला छत्रपतींच्या आयुष्यात योगायोगाने खूप मोठं आपल्याला महत्त्व दिसतं. अष्टकोनी राजमुद्रा असेल, अष्टप्रधान मंडळ असेल, सिंहासनाचं अष्टकोनी सिंहासन होतं त्यांचं. या सगळ्या गोष्टी पाहता मला 8 हा आकडा फार महत्त्वाचा वाटला. आणि त्यामुळे शिवराज अष्टक असं एक स्तोत्र चित्ररूपाने निर्माण करावं असं मला वाटलं. दुसरा भाग असा की आग्रा का? तर स्वारी आग्रा हा चित्रपट बघितल्यावर खरं तर प्रेक्षकांना कळणार आहे, पण मी थोडंसं स्पॉइलर पण देऊ इच्छितो की आजपर्यंत आपल्याला आग्र्याहून सुटका असं म्हटलं जातं. पण मला काय हा प्रश्न पडायचा की इतके जाणते राजे आहेत आपले, त्यांना माहिती आहे की हा शत्रू इतका बलाढ्य आहे आणि क्रूर आहे, आणि तरीसुद्धा 1000 किलोमीटर लांब आपल्या छोट्या राजपुत्राला घेऊन ते का गेले असतील? तर त्यांच्या धाडसी स्वभावाला अनुसरून काही तथ्य ही इतिहासाचार्य वि. क. राजवाडे आणि जदुनाथ सरकार यांनी मांडलेली आहेत. ती तथ्य अ, अ, माझ्या परीने ती थिअरी ज्याला म्हणतो आपण, ती थिअरी मांडायचा प्रयत्न याच्यामध्ये केला की ते का गेले असतील. त्यांच्यासारखे जाणते राजे, मुत्सद्दी, योद्धे हे कधी असा धोका नाही पत्करणार. पण असा धोका त्यांनी त्यांच्या आयुष्यात आधी पण पत्करलाय. शाहिस्तेखानावरती त्यांनी 1,00,000 सैन्यामध्ये 90 जण आणि मग वाड्यात प्रत्यक्ष 30 जण असं जाऊन तो छापा घातलाय. तर त्यामुळे त्यांनी हे धाडस आधी केलेलं. मग हे अशाच प्रकारचं धाडस करायचं त्यांच्या मनात होतं का? की थेट जाऊन दिल्लीमध्ये अशा प्रकारचा काही पराक्रम करायचा असं त्यांच्या मनात होतं का? असा काहीतरी विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि त्याला कविराज भूषणाचे जवळजवळ 16 छंद सपोर्ट करतात. इतिहासाचार्य वि. क. राजवाड्यांनी त्याच्यावर एक प्रबंध लिहिलाय, तो प्रबंध सपोर्ट करतो. जदुनाथ सरकारांनी काही तथ्य मांडली आहेत राजस्थानी रेकॉर्ड्सच्या आधारे. तर त्या सगळ्याचा मिलाफ करून हा चित्रपट स्वारी आग्रा, म्हणजे स्वारी हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यावरती, तर तो मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. निश्चितच. पण छत्रपती शिवराय हे प्रत्येकाच्या हृदयात आहेत आणि तसं बघायला गेलं तर खूप सेन्सिटिव्ह विषय, कारण जर काहीतरी छोटीशी जरी मिस्टेक झाली तरी सुद्धा बोलणारे खूप व्यक्ती असतात. तर अशा वेळेला हे शिवधनुष्य होतं का आणि ते कसं पेललं? अर्थातच प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. प्रत्येकाच्या मनातले छत्रपती शिवराय वेगळे आहेत. त्यामुळं ही अडचण असते किंवा हा धोका असतोच की प्रत्येकाला ते, काही जणांना ते आवडणार नाही आणि मग आपल्याला बोलणी खावी लागतील का काय, किंवा त्याचे अनेक विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. परंतु आमची टीम जे प्रयत्न करते की कागदपत्रांच्या आधारे ज्या गोष्टी लक्षात आलेल्या नाहीत, भले कथा माहिती असते, पण ती कथा बऱ्यापैकी ढोबळमानाने आपल्याला माहिती असते. त्यातल्या पात्रांची नावं आपल्याला माहीत नसतात. शाळेमध्ये आपण कधीतरी त्या कथेचा ओझरता एक अनुभव घेतलेला असतो. तर साकल्याने ती कथा सांगायचा प्रयत्न करतो. याच वेळी मी हेही सांगतो की हा काय ऐतिहासिक दस्तऐवज नाहीये चित्रपट म्हणजे. परंतु इतिहासाची जवळ जाण्याची प्रेरणा तर नक्कीच देऊ शकतो. आपले महाराज किती मोठे होते, किती पराक्रमी होते आणि कितीही मोठ्या अडचणीत ते किती मोठी झेप घेऊ शकत होते. त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटांमधनं आम्ही घेतोय. बहिर्जींची भूमिका देखील या चित्रपटात साकारतात आणि आधीचे जे तुमचे अष्टकांमधील जी पुष्प आहेत ती आम्ही त्याच्यातही तुमच्या भूमिका पाहिलेल्या आहेत. या भूमिकेविषयी काय? बहिर्जी आहे याच्यामध्ये की महाराजांचा तिसरा डोळा म्हणून तो वावरतो संपूर्णच त्या ह्याच्यामध्ये. खूप सुंदर वाक्य महाराजांचं या चित्रपटामध्ये आहे की आमचं आग्र्यात पाऊल पडण्यापूर्वी, ते कालच्या ट्रेलरमध्ये पण आहे, तुमच्या सावलीनं अख्खा उत्तर हिंदुस्थान झाकला गेला पाहिजे. इतकी बहिर्जींची ताकद आहे त्यांच्या नेटवर्कची. तर ते बहिर्जी याच्यामध्ये दिसणार आहे. जवळजवळ 11 वेगवेगळे गेटअप्स आहेत माझे. की कुठे कुठे त्यांना शिरकाव करावा लागला असेल, त्यावेळी त्यांच्या वेषांतराच्या एकूण गोष्टी बघायला मिळतील. बहिर्जींनी आणि महाराजांनी करपल्लवी नावाची एक साईन लँग्वेज डेव्हलप केली होती, जी आजही गोंधळी समाजाकडे शाबूत आहे. ते गोंधळी समाज त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण करतो. तर ही जी करपल्लवी आहे, ही करपल्लवी याच्यात बघायला मिळणार आहे की महाराजांना एक गुप्त संदेश द्यायचा आहे, पण आज सभोवती मुघलांचा वेढा आहे आणि त्याच्यातनं बहिर्जी तो कसा देतात. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या लक्षात आलेल्या नाहीत, ज्या आपल्या परंपरेमध्ये आहेत, त्या पण या चित्रपटात त्या माध्यमातून बघायला मिळतील. निश्चितच.
आता मी अभिनेते समीर धर्माधिकारी. खरं तर सगळ्यात आधी सुरुवात करण्याआधी मला सांगावंसं वाटतं, कॉलेजपासून मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि त्याबद्दल आपण ऑफ कॅमेरा बोलू. पण एकीकडे छत्रपती शिवराय, पिता कसा असावा, पुत्र कसा असावा आणि अर्थात राजा कसा असावा हे दर्शवणारे छत्रपती शिवराय. दुसरीकडे पिता कसा नसावा, पुत्र कसा नसावा आणि अर्थात राजा कसा नसावा हा दाखवणारा औरंगजेब. साकारताना काय आव्हान होतं? माझ्या ऑपोजिट होता तो, असं म्हणेन तर. कोणाला प्रयत्न करून बघू तसा माणूस कसा असेल, तर तो प्रयत्न केला मी करण्याचा. माणूस जेव्हा हा चित्रपट आता रुपेरी पडद्यावर येईल, एक प्रेक्षक म्हणून, त्या चित्रपटातील कलाकार म्हणून नाही, एक प्रेक्षक म्हणून काय घेऊन जाल तुम्ही या चित्रपटाकडून किंवा प्रेक्षकांनी काय घेऊन गेलं पाहिजे? ज्याच्याकडे खूप ताकद असते त्याने माज करू नये की माझ्याकडे खूप ताकद आहे. कारण प्रत्येकाला एक सव्वा शेर असतो, तर तो शेर येतो आणि या दुसऱ्या शेरला सांगतो की मी सव्वा आहे. हे नक्की शिकण्यासारखे. किती मोठे असो तुम्ही तुमच्या करिअरमध्ये म्हणा, तुमच्या आयुष्यात म्हणा, पण ज्या दिवशी मास्क केला त्या दिवशी ते शून्य होतं आणि या चित्रपटात ते दिसेल तुम्हाला. निश्चितच. जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाला मोठं होताना आपण पाहत असतो, त्यावेळेला त्याचं जे अपोजिट कॅरेक्टर असतं, आता आपण इथे छत्रपती शिवरायांना हिरो किंवा औरंगजेबाला विलन असं म्हणणार नाही, कारण ते चुकीचं ठरेल. तरी सुद्धा एखाद्या तितकंच तगडं अपोजिट कॅरेक्टर दाखवायचं असतं, तेव्हा नेमकी भावना काय असते मुळात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकंदरच तुम्ही जेवढ्या सगळ्या भूमिका केलेल्या आहेत आत्तापर्यंत, त्याहून यामध्ये काय वेगळं होतं? मी दुसऱ्याचं उत्तर पहिलं देईन की प्रत्येक वेळेस टोपे वेगळे होतं पण डोकं तेच होतं. त्यामुळे वेगवेगळ्या टोप्या घालायला मिळाल्या मला. म्हणजे चांगल्या अर्थाने प्रेक्षकांना म्हणता येईल की एंटरटेनमेंटसाठी आम्ही स्वप्न विकतो असं म्हणेन मी, पण ते चांगल्यासाठी विकतो. दुसरं म्हणजे मला दरवेळेस याच्यामध्ये क्रिकेटचा एक एक्झाम्पल द्यावं असं वाटतं की चांगला बॉलर असेल तर बॅट्समॅनला चांगला मारायला मजा येते. नाहीतर तो बीट पण होतो कधी कधी, पण त्याला मारायला पण बॅटवर चांगला बॉल येतो. तर त्यामुळे बॉलर पण चांगला पाहिजे बॅट्समॅन चांगला असेल तर. आणि आमच्याकडे दोन्ही आहेत. नक्कीच. आता आपण वळतोय अजय पुरकर यांच्याकडे. तुमची पहिली दाढी आणि मिशीची फॅन आहे मी. आणि तो करारीपणा दिसतो तुमच्या चेहऱ्यावरती आणि अर्थात आता तुम्ही तानाजी मालुसरे साकारताय. काय भावना? जय शिवराय हा चित्रपट आता 30 तारखेला आम्ही सगळ्या लोकांसमोर आणतो आहोत. अष्टकातलं 6वं पुष्प पूर्ण होतंय हे खूप अभिमानाचं आहे. कारण की जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा फर्जंदची स्क्रिप्ट घेऊन जेव्हा दिग्पाल हा चित्रपट करूयात असं म्हणत होता, तेव्हा खूप अडचणींना सामोरे जात तो चित्रपट पूर्ण झाला, तो हिटही झाला. तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की ह्याच्यानंतर दुसरा घडेल का नाही. पण अभिमान ह्याच्यासाठी म्हटलं मी की आज 6व्यापर्यंत आलोय आणि आता खात्री आहे की लवकरच उरलेले 2 सुद्धा पूर्ण करू. आणि सॉरी, आग्राबद्दल बोलायचं झालं तर सातत्याने लोकांकडनं होणारी मागणी हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे आता आमचा जो कार्यक्रम आहे श्वासात राज ध्यासात राज, ज्याच्यात मी, मृणालताई कुलकर्णी, दिग्पाल आणि अवधूत गांधी असे 4 जण बसून शिवचरित्र सांगतो 1-1.5 पावणे 2 तासात. त्यात अवधूत सगळी पॉप्युलर गाणी पण म्हणतो. तर ह्या कार्यक्रमाच्या जेव्हा 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 जाहिराती सोशल मीडियावरती येतात तेव्हा सुद्धा खाली कॉमेंट्समध्ये आम्हाला असं ऑब्झर्व झालं प्रत्येकाच्याच अकाउंटवरती की खूप सारे जण सर आग्र्यावरती बनवणार, सर आग्र्यावरती कधी करणार तुम्ही, आम्हाला तुमच्या टीमकडनं आग्रा बघायची खूप इच्छा आहे. तो सगळा विचार करून मग आग्रा, कारण की आधी ह्या विषयावरती ऐतिहासिक चित्रपट येऊन गेलेला आहे, पुन्हा तो करायचा म्हटल्यावर मग आपल्या चित्रपटाचं वेगळेपण काय. तर दिग्पाल दिग्पाल तो जितका घुसून आणि ते रिसर्च करून ते करतो, तर त्याला खूप छान वेगवेगळे ऐतिहासिक दस्तऐवज सापडले, ज्याच्या वर विसंबून त्यांनी ते सगळं पूर्ण जो पटकथा चित्रपटाची त्यांनी तयार केली. आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण की गंमत तीच आहे. म्हणजे मी दिग्पालचं कौतुक याच्यासाठी करतो की प्रत्येक येणारा माणूस हा विषय माहिती असून चित्रपट बघायला येतो. पावनखिंडीची लढाई ऐकलीच नाही असा माणूस नाही ना, आपण निदान मराठी माणूस तरी नाही ना. सिंहगडाची लढाईच ऐकली नाही असं नाही. आग्र्याचं काय झालं होतं हे माहितीच नसलेला माणूस नाही, पण तरीही लोक थिएटरकडे काय येतात, कारण की
आय ऑलवेज से डायरेक्शन इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग, आणि त्या बाबतीत दिग्पाल हा खूप वरच्या क्रमांकावरती त्याचं नाव घेतलं पाहिजे. कारण की तीच गोष्ट कशी रंगवून सांगायची आणि त्यातनं आपल्याला काय म्हणायचंय हे सुद्धा कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं याचं उत्तम उदाहरण त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टमध्ये आहे असं मला वाटतं. आग्राचा माझ्या दृष्टीने लोकांच्यासाठीचा टेकावे हाच आहे की बंदीची संधीत कसा बदल करता येईल, बंदी असेल तर ती संधी कशी बदल करून घेता येईल, त्याचा तो भाग मला सगळ्यात जास्त आवडला. जसं आता दिग्पाल म्हणाला की राजे या प्रकृतीचेच नव्हते की मला नाईलाजास्तव जायला लागतंय, म्हणून मी म्हंटल की बंदीची संधी कशी करता येईल ती सगळ्यात महत्वाची असते. आणि आता मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अशा गोष्टी दुर्दैवाने जास्त वेळा होतात ना आपल्याला, की आपण हे करू शकत नाही, हे होत नाहीये, याला वेळ लागतोय, तर ठिकठिकाणी बंदीच असते. मी काय म्हणतो की महाराजांचं चरित्र तुम्हाला अशा पॉइंटला खूप जास्त इन्स्पायर करतं, आणि तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांचं स्मरण केलं पाहिजे की त्यावेळेस त्यांनी त्यातनं कसा मार्ग काढला असेल. तर जर महाराजांना तो मार्ग सापडला तर त्यांनी तो आपल्यासाठीच घालून दिलेला आहे, म्हणून रोज शिवचरित्र हे थोडं तरी वाचलं गेलं पाहिजे. तुम्हाला ऐकताना मला आता काय वाटलं माहितीये का दिग्पाल सर, की छत्रपती शिवरायांच्या सोबत मावळे होते आणि त्या मावळ्यांनी केलेलं काम हे अतुलनीयच होतं. ते होते म्हणून छत्रपती शिवराय पुढे चालू शकले नेते म्हणून. मला असं वाटलं तुमच्या बोलण्यावरून आता की दिग्पाल लांजेकर काम करता आहेत, त्यांच्या लेखणीतून सगळं उभं राहतंय, पण हे जर तुम्ही मावळे नसता कदाचित तर तेही तितकं सांगत. काय म्हणताय तुम्ही? हा, ते दिग्पाल कायमच म्हणतो असं की माझी टीम खूप स्ट्रॉंग आहे म्हणून. अर्थात. कारण आणि आणखी एक मुद्दा तो म्हणजे की क्रेडिट सगळं तुम्ही देता. जसं की तेव्हा छत्रपती शिवरायांचे मावळे सुद्धा हेच म्हणायचे की शिवराय याचं मी खूप उत्तम उदाहरण देईन, कारण की आम्ही सगळे इथे अभिनेते आहोत. लिहिलेलं बोलून दाखवण्यात कमी टॅलेंट लागतं, कोऱ्या कागदावरती लिहिलेलंच नसतं काही, म्हणून क्रेडिट जास्त आहे. ग्रेट ग्रेट खरंच खूप सुंदर. निश्चितच. आणि अर्थातच आता आपण स्मिताकडे जातोय. स्मिता, एक वेगळी भूमिका, बेगम. याआधी अशी भूमिका साकारलीस का पहिल्यांदा, आणि या भूमिकेत काय वेगळं? नाही, याआधी मी अशी भूमिका साकारलेलीच नाहीये. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये कायम नऊवारी साडी आणि नथ याच पेहराव. त्यामुळे मी स्वतः खूप क्युरियस होते की आपण एक वेगळा रोल साकारणार आहोत बेगमचा, आणि कसे दिसू आपण, आणि निवड तर झालेली आहे या पात्रासाठी, पण मग आता त्याची तयारी कशी करायची वगैरे. त्यामुळे हे माझ्यासाठी निश्चितपणे वेगळं असं पात्र आहे जे मला साकारायला मिळालं. आणि गंमत म्हणजे ज्या वेळेला माझं ट्रायल झाली, त्या ट्रायलला मला जेव्हा ते ड्रेसेस त्यांनी ट्रायल करायला दिले, तर त्यावेळेला मला असं वाटलं की अरे बापरे, कारण 30 ते 35 किलोचा तो ड्रेस होता, आणि ती ज्वेलरी जी होती ती इतकी हेवी आहे सगळी, आणि ते कॅरी करणं. बरं, ते कॅरी करून मग आपण त्याच्यामध्ये तसं दिसतोय का वगैरे, ह्याच्या ट्रायल्स आधी त्यांनी घेतल्या, त्या लुक टेस्ट वगैरे झाली होती, त्यामुळे तो एक साधारण अंदाज आला. पण हे सगळं साकारत असताना कलाकार म्हणून तुम्हाला छान वाटत असतं की असं काहीतरी चॅलेंजिंग आलं किंवा वेगळं काहीतरी करायला मिळालं. या निमित्ताने मला बेगम साकारायला मिळाली. त्या काळामध्ये ते मुघल ज्या पद्धतीनं वावरत होते, कसे वावरत असतील, काय करत असतील, आणि त्याचं थोडंसं अभ्यास करता आला, ते साकारता आलं बेसिकली. त्यामुळे छान वाटलं. आम्ही तुझी आवली पाहिली आहे, आत्ता आम्ही तुझी बेगम पाहणार आहोत. जरी ती निगेटिव्ह कॅरेक्टर असेल तरी सुद्धा प्रत्येक कॅरेक्टरमधून आपण काही ना काही शिकत असतो. जसं आवलीमधनं तू शिकलीस, आपण त्याच्याबद्दल बोललो. बेगममधनं काय असं घेता यावं असं आहे, किंवा तू काय शिकली? बेगममधून काय घेता यावं असं म्हणण्यापेक्षा महाराजांची स्ट्रॅटेजी बघ ना किती स्ट्रॉंग होती. म्हणजे ही जहाआरा बेगम ही सुरतची राणी होती, आणि सुरत लुटली त्यावेळेला ती कुठेच राहिली नाही ती. आणि ती मग आग्र्यामध्ये आल्यानंतर म्हणजे त्यांचं मनोबल जे आहे ते कसं खच्ची करायचं हे राजकारण आहे. आणि इव्हन आता त्यांनी सांगितलं जसं अजय दादांनी की ही बंदीची कशी संधी केली,
हे जे युक्ती म्हणतात ना, की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हे जे महाराजांकडून आपण शिकलो आहोत, तर अशा कित्येक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर पराभव करत 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 आपलं स्वराज्य उभं राहिलंय. त्यामुळे मी अर्थात पात्र साकारताना मी पात्राचा अभ्यास करते, पण ओव्हरऑल जेव्हा आपण शिवराज अष्टकातला एक विषय घेतो आहोत की स्वारी आग्रा, तर आग्र्याच्या या गोष्टीमध्ये काय घडलं होतं, महाराजांनी काय केलं होतं, हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे स्मिता म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला अवाक होते मी. आणि मांडण्याची पद्धत उत्तम आहे. दिग्पाल खूप सुंदर पद्धतीनं स्क्रीन प्ले लिहितो आणि डायलॉग्स खूप अप्रतिम असतात. त्यामुळे त्याच्यातून तो जो पर्स्पेक्टिव्ह मिळतो इतिहासाकडे बघण्याचा, तो खूप अमेझिंग असतो. आणि मला असं वाटतं की तो या चित्रपटामध्ये, जसं तू त्याला प्रश्न विचारला की आग्र्याहून सुटका, ही आपण 4थीच्या पुस्तकात आपल्याला धडा होता, पण मग स्वारी आग्रा का, तर तो दृष्टिकोन आपल्याला या चित्रपटामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीनं दिलेला आहे. अगदीच. मी फक्त आता सरांना एकच विचारेन की मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा खाली कमेंट, ते माझं सवय आहे की मी वाचते. कमेंटमध्ये मला असं खूप दिसलं की हा चित्रपट जर मराठी व्यतिरिक्त आणखी सगळ्याच भाषांमध्ये आला तर आम्हाला जास्त आवडेल, कारण तो रीच तितका वाढेल. तर त्याविषयी काय? हिंदी भाषेत याचं डबिंग ऑलरेडी संपलंय आहे, म्हणजे पूर्ण झालेलं आहे. ओके. त्यामुळे मराठी व्यतिरिक्त हिंदी तर नक्कीच ठरलेलं आहे आणि अन्य भाषांचा प्रयत्न चालू आहे. निश्चितच, आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. तर 30 जानेवारीला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट जगभरामध्ये प्रदर्शित होतोय. त्यामुळे अर्थातच चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहायचा. मी जाणार आहे, तुम्ही जा. आपला बायोस्कोपमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह. धन्यवाद.